गेल्या 2 महिन्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला गेला नाही असा एकही दिवस गेला नाही। बीडच्या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढतायत, पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार का अशी शक्यता निर्माण झाली। याचं कारण अजित पवारांनी केलेलं एक विधान। काय नेमकं त्यांनी विधान केलं आणि पुढे नेमकं काय घडू शकतं या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। चौकशीमध्ये देखील ती सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार। होय, हे उपमुख्यमंत्री अजित पवारच म्हणतायत। आतापर्यंत धनंजय मुंडे यांची पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनी आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्याच कोर्टात टाकलाय। इतकंच नाही तर दादांनी आपण अनेकदा पाळलेल्या नैतिकतेचाही हवाला दिलाय। बघा, पुन्हा एकदा ऐका अजित दादा काय म्हणतात। तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना। काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। दादांच्या या बदललेल्या भूमिकेचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडलाय। दादांना आता धनंजय मुंडेंची पाठराखण करणं अवघड झालंय का? धनंजय मुंडेंविरोधात दादांना काही नवी माहिती मिळाली आहे का? धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा असं आता विरोधकांप्रमाणे दादांनाही वाटतंय का? दादांच्या बोलण्याचा नेमका रोख तरी काय? कारण अगदी परवापर्यंत अजित दादा धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभे होते। गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये दादांनी धनंजय मुंडेंना अभय देत थेट पक्षाच्या कोर कमिटीमध्ये नेमलं होतं। इतकंच नाही तर पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत दादांनी धनंजय दोषी नाही तर कारवाई नाही अशी ठामपणे भूमिकाही घेतली होती। मग 2 दिवसात असं काय झालं की दादांनी आपल्या नैतिकतेचं उदाहरण देऊन आता धनंजयनंच ठरवावं असं म्हणावं लागलं? धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातली गुप्त बैठक चव्हाट्यावर आल्यामुळं दादांनी भूमिका बदलली नाहीये का? याबद्दलही पत्रकारांनी दादांना विचारलं, पण दादांनी मात्र हात वर केले। या संदर्भामध्ये आम्ही पण बातम्या ऐकतो। आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही। मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही, कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली, बरोबर ना? त्याच्यावर त्या दोघांनाच त्याच्याबद्दल विचारलं तर ते जास्त संयुक्तिक ठरलं। आता अजित पवारांना राजीनामा का द्यावा लागला होता तर त्याची ही एक गोष्ट आहे। 2012 मध्ये विजय पांढरे यांनी मुख्यमंत्री राज्यपालांना पत्र लिहून जलसंपदा विभागामध्ये जोरदार भ्रष्टाचार असल्याचं पत्र दिलं होतं। त्यानंतर कॅगनं 70,000 कोटी खर्च करूनही सिंचन क्षमता फक्त 0.1% वाढवल्याचं म्हटलं होतं। कोंढाणा धरणाची मान्यता, त्याची वाढीव खर्च या भ्रष्टाचाराचा कळस होता। 80 कोटींवरून 435 कोटींवर गेलेलं हे धरण पुढे रद्दच करावं लागलं। या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांनी नैतिकता म्हणत राजीनामा दिला, पण महिनाभरातच नवा अहवाल आला आणि सिंचन क्षेत्र 28% वाढल्याचं सांगितलं गेलं आणि अजित पवार पुन्हा एकदा मंत्रिमंडळात गेले। हे झालं अजित पवारांचं। पण सध्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वाधिक जोर कोणी लावला असेल तर तो अंजली दमानी यांनी। आता अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबतची भूमिका बदलल्यानंतर त्या काय म्हणाल्या तुम्हीच बघा। आताच्या घटकेला सगळी आपण यंत्रणा बंद करून टाकाव्या, चौकशा बंद करून टाकाव्या, पोलीस जे आहेत त्या सगळ्या यंत्रणांना आता आराम द्यावा। कारण एक व्यक्ती जो दहशत करतो, जो घोटाळे करतो, तो ठरवेल की त्याचा राजीनामा घ्यायचा की नाही। त्याचा पक्ष नाही ठरवणार, मुख्यमंत्री नाही ठरवणार, मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी द्यायचा की नाही आता तो व्यक्ती ठरवणार। म्हणजे हे तर कमालीचं स्टेटमेंट झालं। आम्ही जे मांडलंय, मुद्दे सूद मांडलंय, प्रत्येकाचे पुरावे दिलेत, त्याच्या चौकशा करायचे सोडून तुम्ही आज जर म्हणत असाल की त्यांना ठरवू दे, तर हे अतिशय हास्यास्पद आहे। धसांच्या आरोपांना एका अर्थाने अत्यंत सूचक पद्धतीने अजितदादांकडून मुकसंमती आहे हे स्पष्टच आहे। दादा एक अत्यंत सेफ झोन मधला उत्तम गेम खेळत आहेत। कदाचित दादांना धनंजय मुंडेंच्या पाठीशी असणारा जो काही समूह आहे त्या समूहाच्या नजरेत आपण खलनायक ठरू नये याची काळजी घ्यायची असावी।
संतोष देशमुखांच्या हत्येत धनंजय मुंडे यांच्या थेट सहभागाचा काडी एवढाही पुरावा आतापर्यंत समोर आलेला नाहीये. संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडांना झालेली अटक आणि कराडांचे धनंजय मुंडेंसोबतचे असलेले निकटचे संबंध एवढंच काय तो धागा विरोधकांना दिसतोय. धनंजय मुंडेंवरचा सगळा दबाव हा नैतिकतेच्या पातळीवरचा आहे आणि गेल्या 2 महिन्यांपासून ते आपला किल्ला लढवत आहेत. अगदी भगवानगडाचा भक्कम पाठिंबा मिळून सुद्धा. पण आता दादांनीच भूमिका बदलली असेल तर पुढे काय होणार याची ही उत्कंठा आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.